शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ असलेले सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करतायत आणि आता दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडत चालली आहे किंवा त्यांची अवस्था नाजूक होत चालली आहे आणि त्यांच्या उपोषणाचा 17वा दिवस असताना सुद्धा किंवा त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चाललेली असताना सुद्धा सरकारी पातळीवरून त्यांच्याशी अजूनपर्यंत चर्चा सुरू झालेली नाहीये किंवा सरकारनं त्यांचा कोणताही प्रतिनिधी सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवण्यासाठी किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलेला नाहीये। आता सरकारच्या या युगो मागं किंवा सरकारच्या या अहंकारामागं नेमकी काय कारण आहेत ती कारणं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहेत आणि सरकारची ही कारणं व्हॅलिड आहेत की सरकार उद्दामपणा दाखवतंय यापैकी नेमकं काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाच, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सरकारनं सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायला हवी असं तुम्हाला वाटतं का हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। सलग दुसऱ्या वर्षी नीटचा पेपर फुटला आणि त्यामुळं 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पेपर देण्याची वेळ आली। म्हणजे त्यांच्या पालकांचा पैसा, त्या विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास या सगळ्या गोष्टी व्यर्थ गेल्या आणि देशभरात सातत्यानं पेपर फुटतायत। म्हणजे 10 वर्षामध्ये जवळपास 79 पेक्षा सुद्धा जास्त पेपर फुटलेत। आता या सगळ्या परीक्षांचे पेपर घेणं किंवा त्याचे पेपर फुटू नयेत, ते पेपर व्यवस्थित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत आणि त्याच्या उत्तरपत्रिका तपासून नीटपणे निकाल लावावा, ही सगळी जबाबदारी ही शिक्षण खात्याची आहे। पण शिक्षण खातं हे सातत्यानं त्यांच्या कामामध्ये फेल होताना दिसतंय आणि सातत्यानं शिक्षण खातं फेल होत असल्यामुळं शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा अशी कॉक्रोच जनता पार्टी, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या सगळ्यांची मागणी होती आणि या मागणीला धरूनच जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं जे धरणे आंदोलन सुरू झालं, त्या धरणे आंदोलनामध्ये शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ असलेल्या सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आणि त्यांच्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे। आज 17व्या दिवशी त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि त्यांचं वजन हे 8 ते 9 किलोंनी कमी झालंय। सोबतच त्यांचा बीपी कमी झालाय, त्यांची शुगर कमी झाली, त्याच्यामुळं त्यांची मृत्यूकडे वाटचाल एक प्रकारे सुरू झाली की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता सोनम वांगचुक यांची तब्येत एवढी ढासळत असताना किंवा ते मृत्यूकडे ढकलले जात असताना सरकारी पातळीवरून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजून कोणताही प्रतिनिधी नियुक्त केला गेला नाही किंवा कोणताही सरकारी प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजूनपर्यंत पोहोचला नाही। म्हणजे ज्यावेळी कोणताही व्यक्ती उपोषण करतो किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करतो त्यावेळी सरकारी पातळीवरून कोणीतरी जबाबदार मंत्री किंवा अधिकारी त्या आंदोलनकर्त्याशी चर्चा करतात, त्यांच्या मागण्या समजून घेतात आणि त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर काहीतरी कारवाई करण्याचं आश्वासन देतात आणि अशा प्रकारे ही आंदोलनं संपवली जातात। आणि लोकशाही पद्धतीमध्ये आंदोलन करणं हा जनतेचा अधिकार आहे, कारण की लोकशाहीमध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि ते प्रतिनिधी आपल्या वतीनं राज्यकारभार करत असतात। त्यामुळं आपल्या ज्या मागण्या असतात, आपले जे प्रॉब्लेम असतात, आपण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवत असतो आणि त्यावर काहीतरी निर्णय हा सहिष्णुपणे सरकार घेत असतं। कारण आपण ज्या लोकांना निवडून देऊन सत्तेमध्ये बसवलंय ती लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठीच तिथे बसलेले असतात आणि त्यामुळं आपण जे मुद्दे मांडतो किंवा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऍड्रेस करणं ही त्यांची जबाबदारी असते। पण गेल्या 17 दिवसापासून सरकारी पातळीवरून सोनम वांगचुक यांच्याशी कोणताही संपर्क साधला गेला नाही किंवा त्यांचे मुद्दे समजून घेतले गेले नाही। याचा अर्थ आज सत्तेमध्ये बसलेलं जे मोदी सरकार आहे, हे मोदी सरकार स्वतःला जनतेपेक्षा काहीतरी मोठं समजतंय असं आपल्याला यातून दिसतंय। यातून मोदींचा, शहांचा आणि भाजपचा एक प्रकारचा अहंकार दिसतोय। यावरून मोदींना आणि शहांना जनतेप्रती कोणतीही कणव आणि आत्मीयता राहिलेली नाहीये आणि एवढंच नाही तर त्यांचा अहंकार हा जनतेच्या प्रश्नांपेक्षा किंवा जनतेच्या म्हणण्यापेक्षा मोठा झालेला आहे, हे त्यांनी यावरून सिद्ध करून दिलेलं आहे। म्हणजे जनतेने आपल्याला निवडून दिलंय आणि आपण त्यांच्या प्रश्नांप्रती किंवा त्यांच्या म्हणण्याप्रती उत्तरदायी आहोत याचं भान आता मोदींना राहिलेलं नाहीये। ते आता स्वतःला जनतेपेक्षा काहीतरी मोठं, म्हणजे जनतेच्या प्रतिनिधीपेक्षा काहीतरी मोठं असं समजायला लागलेले आहेत
हे यावरून मोदींनी दाखवून दिलंय किंवा सिद्ध केलंय. म्हणजे मी कोणाला अकाउंटेबल नाहीये असं जे वर्तन आहे ते मोदींनी सुरू केलंय. आणि असं वर्तन हे एका हुकुमशहाचं असतं किंवा एका राजाचं असतं. त्यामुळं देशामध्ये आता हुकुमशाही आलेली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आपल्या हुकुमशाहीची झलक आता मोदी आणि शहा हे देताना दिसत आहेत. त्यामुळं मोदी शहांच्या या अहंकाराच्या विरोधात किंवा मोदी शहांना जो सत्तेचा दर्प चढलाय त्या दर्पाच्या विरोधात जनतेनं रस्त्यावर येऊन त्यांना त्यांच्या उत्तरदायित्वाची किंवा अकाउंटेबिलिटीची जाणीव करून द्यायला पाहिजे किंवा त्यांना ते भान पुन्हा आणून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर फुटले त्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी फक्त सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करून चालणार नाही, तर त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला या पेपर फुटीचा जाब विचारला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधानांना त्यांच्या अकाउंटेबिलिटीची जाणीव करून दिली पाहिजे. आता सरकारला हा जाब विचारणं किंवा रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या उत्तरदायित्वाची जाणीव करून देणं हे फक्त या पेपर फुटीपुरतं मर्यादित नाहीये, तर मोदी शहांना आणि भाजपला जो सत्तेचा अहंकार चढलेला आहे तो अहंकार ठेचण्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. आणि यातून आपली लोकशाही अधिक सुदृढ होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये जो हुकुमशाहीचा वास एक प्रकारे आपल्याला यायला लागलेला आहे तो हुकुमशाहीचा वास निघून जाऊन लोकशाहीची स्वच्छता होऊ शकते. आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी तिची स्वच्छता करण्यासाठी ही गोष्ट अतिशय गरजेची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय सरकारला जाब विचारण्याचं दुसरं कारण म्हणजे सोनम वांगचुक यांचा जर या उपोषणामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला तर सरकारचा अहंकार हा वाढत जाणार आहे आणि यानंतर तुमच्या प्रश्नांसाठी किंवा तुमच्या अधिकारांसाठी कोणीही रस्त्यावर उतरून भांडायला तयार होणार नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं सोनम वांगचुक असतील किंवा लोकशाही मूल्यांसाठी किंवा तुमच्या अधिकारांसाठी जी लोक रस्त्यावर उतरतायत त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहण्याची हीच योग्य वेळ आहे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर किंवा ही सगळी वस्तुस्थिती बघितल्यानंतर सरकारला अहंकार चढलाय असं तुम्हाला वाटतं का, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच सोनम वांगचुक यांच्याशी सरकारनं चर्चा करावी असं तुम्हाला वाटतं का, ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.